नागपूरमध्ये कथित धर्मांतर आणि कौटुंबिक छळाचे एक संवेदनशील प्रकरण समोर आले आहे। एका 45 वर्षीय महिलेने आपल्या पतीवर लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा तसेच छळ केल्याचा आरोप समोर आला आहे। महिलेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या पतीवर जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा आणि कौटुंबिक छळ केल्याचा आरोप केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा हा दुसरा विवाह असून सुमारे 10 वर्षापूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती। त्यानंतर दोघांनी विवाह केला आणि त्यांना एक मुलगाही झाला। महिलेचा आरोप आहे की विवाहानंतर पतीने तिच्यावर सातत्याने दबाव टाकत तिचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले। तसेच गेल्या काही दिवसापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने तिने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर शांतीनगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 85 तसेच लागू असलेल्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी सांगितले की महिलेने केलेल्या धर्मांतराच्या आरोपाची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबींची तपासणी केली जात आहे। या प्रकरणातील आरोपाची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। मामला समोर येतात तपास सुरू केलेला आहे शांतीनगर पोलीस पथकांनी वरिष्ठ मार्गदर्शक आपल्यामार्फत काय नेमकं माहिती काय? यामध्ये ज्या फिर्यादी आपल्याकडे आलेल्या आहेत, फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यातील आरोपीशी जवळपास 17-18 वर्षापासूनचे संबंध होते। सुरुवातीला ते लिव्हिनमध्ये पण राहत होते। त्यांनी लग्न पण केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या संबंधात त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा पण झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार जी तेव्हा लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिना सासरी राहिली, त्या दरम्यान तिला इतर धर्माच्या गोष्टी करणे, पूजा अर्चा करायला लावणे किंवा ती व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज तिनं खावं असं त्यांची इच्छा व्यक्त करणे, असे प्रकार ते सुरू झाले असे तिने सांगितलेलं आहे। त्यानंतर ह्या प्रकरणातून थोडे जे वादविवाद झाले, त्यानंतर फिर्यादी तिथून राहण्याचं पसंत न करता दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली, जिथे तिथे स्वतःचं घर होतं। त्यानंतर यातला आरोपीसुद्धा तिथे त्यासोबत राहत होता, अजून जाणं येणं तिथे सुद्धा चालू होतं त्यांचं। याच कारणावरून जी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता। सोबतच तिने फिर्यादीला त्यातील आरोपीला बरेचसे पैसे दिल्याचं सुद्धा सांगितलं, ज्यामध्ये 35 लाख 18 लाख असे पैसे दिले, जे की इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना दोघांच्या नावाने घर खरेदी करायचं होतं। फिर्यादीच्या मतानुसार की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते घर स्वतः एकट्याच्याच नावाने खरेदी केलेलं। त्यानंतर घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी आरोपी जो आहे त्यांनी त्याला त्या प्रॉपर्टीवर लोन काढायचं आहे यासाठी त्यांनी कागदपत्र मागितले। त्याप्रमाणे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्याला कागदपत्र सुद्धा दिले आणि फिर्यादी आपलं जर पटत नसेल तर डिव्होर्स घेऊ याकरता त्याने असलेली वेगवेगळ्या विचित्र मागण्या समोर ठेवल्या। त्यामुळे फिर्यादी त्रासली आणि तिला झालेला जो शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्या संदर्भात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यामध्ये आपण कलम 85, 75, कलम 351, 352, 352 त्याप्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहेत भारतीय न्याय संहिता अन्वये। त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। यामध्ये यांचं रिलेशन तर दोघांच्या म्हणण्यानुसार पती पत्नीचं सुद्धा रिलेशन आहे आजच्या घडीला। त्यामध्ये जो आरोपी म्हणून तिने ज्या आरोप केला, ज्या नवरा हारून शेख हे त्याचं नाव आहे। मात्र या आरोपाची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलीस सर्व पुरावे आणि तथ्यांच्या आधारे चौकशी करत तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे।